नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी श्रेया. तर इथे मी आंबोळीसाठी तांदूळ आणि डाळ भिजत वगैरे टाकलेली आणि हे बघा कोबी कधीपासून तसाच पडलेला तर फ्रीजमध्ये तसाच राहून गेला आणि तो खराबही झाला. आणि इथे वांगी बनवायचा प्लॅनिंग केलेला पण म्हटलं आज बुधवार आहे, कारण की हा कालचा व्हिडिओ आहे, तर म्हटलं नको वांगी नको बनवूया. तर मी ठेवून दिली वांगी फ्रीजमध्ये आणि मग गेली मयूरला आणायला. तर तिकडे बघा हा खाऊ तर फिक्स आहे आणि नंतर येऊन वाटण वगैरे काढलं तर ते मिक्सर वगैरे लावून घेतलं आणि हे चिकन वगैरे असं बनवून घेतलं साधंसंच. आणि नंतर संध्याकाळी मला बनवायचा होता सँडविच मयूरसाठी, तर त्याचीच तयारी मी ते करायला घेतली. आधी पहिली सँडविचची चटणी वगैरे बनवली, जे की आलं लसूण हे आलं लसूण मिरची आणि आपली कोथिंबीर वगैरे याची चटणी वगैरे बनवून घेतली. ती चटणी अगोदर बनवावी लागते म्हणजे ती बरी पडते. नंतर मग आपली घाई होत नाही. तर मी ते सगळं टाकून मिक्सरला लावून घेतलं आणि नंतर हे दोन बीट आणि बटाटा उकडून वगैरेही घेतला आणि नंतर काकडी, टॅमॅटो आणि कांदा इथे चिरून घेतले आणि घेतली सँडविचची तयारी करायला. तर इथे मी सगळं सँडविचवरती म्हणजे ब्रेडवरती आपली चटणी वगैरे लावून बाकीच्याही गोष्टी इथे लावून घेतल्या आणि ही मी घरच्या घरीच तव्यावरच टोस्ट करायला ठेवलेलं. इथे चाट मसाला वगैरे पण टाकला आहे. तर तव्यावरच इथे तवा गरम करत ठेवलेला बघू शकता तुम्ही आणि नंतर त्याच्यावरच मी इथे हीट करायला ठेवून दिलं आणि साधंसंच आपलं घरच्या घरी सिम्पल असं सँडविच बनवलं. तर बघा कसं क्रिस्पी वगैरे पण झालेलं. तर तुम्ही पण या खायला. तर बाय.